आणि यानंतर काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। मुंबईमध्ये अचानक सीएनजी तुटवडा निर्माण झालाय। आरसीएफ कंपाऊंड मधील गेल इंडिया लिमिटेडच्या मुख्य पाईपलाईन मध्ये बिघाड झाला आणि त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागात गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला। मुंबईसह उपनगरामध्ये सीएनजीच्या हा तुटवडा निर्माण झाल्याची चित्र समोर येतात। प्रामुख्याने अंधेरी, बोरिवली, दहिसर या भागामध्ये यामुळे वाहतूकदारांच्या अडचणी निर्माण झाल्यात। सीएनजी पंपाबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात। दरम्यान एमजीएलने दिलेल्या माहितीनुसार पीएनजी म्हणजे घरगुती गॅस पुरवठ्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाहीये। अधिकची माहिती जाणून घ्या। जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, मुंबईमध्ये अचानक सीएनजी तुटवडा निर्माण झालेला आहे, कसा परिणाम पाहायला मिळतोय? अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की मुंबईमध्ये बहुतांश आहेत त्या सीएनजीवर धावतात आणि ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्या सीएनजीवर धावतात। म्हणजेच रिक्षा असेल, बस असेल, टॅक्सी असेल, ही जी वाहनं आहेत ती सीएनजीवर धावतात। मात्र आता याच सीएनजीचा तुटवडा जाणवू लागला आहे। त्याचं कारण म्हणजे की वडा इथे आरसीएफ परिसरात गेलच्या मुख्य पाईपलाईनचं नुकसान झालं आहे आणि पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे वडा इथे जी एमजीएलची सिटी गेट स्टेशन आहे, स्टेशनपर्यंत गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे, ज्याच्यामुळे शहरात मुख्य म्हणजे मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल या भागांमध्ये जिथे विशेष करून सीएनजीची वाहनं धावतात त्या खरं तर ठिकाणी त्या पेट्रोल पंप्सवर सीएनजीचा तुटवडा आता जाणवू लागला आहे। आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे, पीक आवर आहे। अशा खरं तर ही वेळ आहे जिथे बहुतांश मुंबईकर हे कामावर जाण्यासाठी शेअर ऑटो असेल किंवा शेअर टॅक्सी असेल त्याचा वापर करतात। इथे आपल्यासोबत काही ऑटो चालक आहेत, आपण त्यांच्यासोबत देखील संवाद साधूया। दादा, किती वेळ झाला तुम्ही इथे लाईनमध्ये उभे आहात सीएनजी भरण्यासाठी? 1.5 घंटा हुआ है। काही सांगितलंय का किती वेळ लागेल अजून किंवा कशामुळे उशीर झालाय? 5:30 बजे। अगदीच आपण पाहतोय की 1 ते 1.5 तासांपासून हे सगळेजण लाईनमध्ये उभे आहेत आणि ही जर आपण रांग पाहिली ऋतुजा तर मग जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर ही रांग आहे। मी सध्या उभी आहे बीकेसी परिसरामध्ये आणि बीकेसी एक असा परिसर आहे जिथे जो खरं तर गजबजलेला परिसर असतो। एक कमर्शियल हब आहे बीकेसी, त्यामुळे अनेक कामावरची जाणारी जी लोक स्टेशनवरून येतात त्यांच्यासाठी शेअर ऑटो ही अत्यंत महत्त्वाची ठरते। मात्र याच ऑटो आपल्याला इथे या रांगेत उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत। पहाटेपासूनच नागरिकांनी इथे रांग लावायला सुरुवात केली आहे। केवळ रिक्षाच नाही तर मग जे कॅब्स आहेत त्या कॅब्स देखील आपल्या इथे पाहायला मिळतात। रांगेत उभ्या आहेत, जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरची ही रांग आहे। मात्र ही जी खंडित झालेली सेवा आहे ती कधीपर्यंत पूर्ववत होईल याची कल्पना अद्यापही देण्यात आली नाही आहे। एमजीएलकडून याची पुढची माहिती जी आहे ती देण्यात येणार आहे। मात्र आपण पाहतोय की आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना याचा फटका जो आहे तो सहन करावा लागणार आहे, कारण का ज्या गरजेच्या टॅक्सीज, रिक्षाज आणि बस ज्या सीएनजीवर धावतात त्यांच्यासाठी जे महत्त्वाचं असं सीएनजी तेच पुरवठा करणारी लाईन खंडित झाल्यामुळे सीएनजी देखील आता मिळणं कठीण झालं आहे। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। राज्याचे वन